आठवा आठवा शिरशिवाचा छावा, आठवा आठवा शिरशिवाचा छावा, दिले बलिदान धर्माच्या या नावा, सोशील यातना न केली याचना, सोशील यातना न केली याचना, आज वाटे मने हा अभिमान विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, आठवा आठवा शिरशिवाचा छावा, दिले बलिदान धर्माच्या या नावा, आठवा आठवा शिरशिवाचा छावा, दिले बलिदान धर्माच्या या नावा, सोशील यातना न केली याचना, सोशील यातना न केली याचना, आज वाटे मने अभिमान विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, विरवा हिंदू म्हणून गर्वान, पुण्यभूमी ही देवी देवतांची, शूरवीरान साधू संतांची, दाखवून या धर्माभिमान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, पुण्यभूमी ही देवी देवतांची, शूरवीरान साधू संतांची, दाखवून या धर्माभिमान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान, दाखवून या धर्माभिमान, हिंदू राष्ट्राची वाढवूया शान. हॅलो हॅलो त्याचा बाज आहे फक्त. हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी. आज या ठिकाणी आपल्या लाडक्या नेतृत्वाचं अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे. कोकणवासियांचा आनंदाचा क्षण आहे तो. आणि कोकणात अशी रत्न आहेत की या कोकणानं 5 भारतरत्न दिलेले अशी आपली कोकण पुण्यभूमी आहे. आणि या मातीतील रत्न आहेत की संपूर्ण रत्नागिरीचा कायापालट करणारे आपले पालकमंत्री आणि त्यांचा आज वाढदिवस सोहळा या ठिकाणी सगळे आयोजक मंडळी, सन्माननीय शंकरदादा गोरे असतील. त्यांचा दरारा काही साधा माणूस म्हणतात ना, समोर साधा माणूस दिसतो पण त्यांचा दरारा केवढा आहे की नाही. अख्ख्या बॉडीगार्डला सांगितले ना साहेब थांबणारच, तुला काय करायचं तो कर, आहे की नाही. ही ताकद लागते, ही प्रेमाची ताकद आहे मंडळी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे सहकारी मित्र की त्यांनी आम्हाला एवढं कार्यक्रम असताना सुद्धा जेवणाची तिथे या ठिकाणी व्यवस्था केली. त्यांचे संदीपदादा चव्हाण, प्रदीपदादा गोरे, बाबूदादा जांगडी, विलास आखाडे आणि त्यांचे सर्व सहकारी. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम ज्याने आम्हाला सूचित केलं ते आमचे परम मित्र आणि या कोकणवासियांचं या लोककला जपणारे हे कुटुंबीय, पथाणी दादा कुटुंबीय.
आमचे प्रवीण दादा पताणे, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांचा दादांचा शब्द कलाकारांसाठी एकमेव असतो, फक्त कार्यक्रम आणायचं, बाकीचं काही बघायचं नाही. असे आमचे जीवलग मित्र, आणि त्यांनी मला वाटतं 2-3 महिन्यापूर्वी हा कार्यक्रम बुक केलेला आहे. मी त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी गावडे आंबेरहून आलेल्या आमच्या कोमलताई तिवरेकर आणि परिवाराचे मनापासून आभार मानतो. तेही या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजक आहेत. सर्वांचे या ठिकाणी कोकणावर आणि कोकणी कलेवर, ही सांस्कृतिक ओळख आहे आपली कोकणची, आणि या कलेवर प्रेम करणारी सर्व तुम्ही मंडळी आहेत, तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. युट्यूबरला धन्यवाद. तुम्ही आजचा व्हिडिओ टाकला उद्याला तरी चालेल, असं काय नाही. फक्त सुरुवातीचे व्हिडिओ माझे कोणी टाकायचे नाही. आजचा काय शेवट सीझन आहे की नाही, अजून काही 1-2 बारे आहेत माझ्या, त्याबद्दल काही कळत नाही. तुम्ही डायरेक्ट टाका. आता जरी कार्यक्रम झाल्यावर टाकलं तरी काही फरक नाही. तर त्यांचे या ठिकाणी मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तुम्ही या ठिकाणी थंडीतून सुद्धा वेळात वेळ काढून थांबलेला, आणि म्हणून तुमचे मनापासून आभार मानतो. साहेबांना एकदा पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेणार नाही, आणि म्हणून या ठिकाणी फक्त 2 ओळी रसिकांसाठी फक्त म्हणतो. रसिका तुमची माझी जोडली असे ही नाळ, माया ममता ही सारी तुम्ही केली बहाल. तेवत ठेवू शक्ती तुऱ्याची ही मशाल, शब्दाची ही मजा लुटा तुम्ही खुशाल. माझ्यावर प्रेमाची पांघर दशा, मजा देण्या सर्व काळ आला आला महाकाळ. मजा देण्या सर्व काळ आला आला महाकाळ. या ठिकाणी दुधानी मॅडमचा या ठिकाणी पहिला कार्यक्रम झालेला आहे. बाई म्हणतात बुवांना जर विसरलं तर आहे की नाही, मला शुभेच्छा दिलं नाही आहे की नाही, आम्ही बाई भुकेलेलं पण नाही आहे की नाही, पण तरी पण बाई सन्मान आहे करणं गरजेचं आहे प्रत्येक कलाकाराचा. तुम्हाला या ठिकाणी मानाचा मुजरा करतो, तुमचे रसिकांचे आशीर्वाद घेतो, आणि आयोजकांना मी पुन्हा धन्यवाद देतो. हा कार्यक्रम राबवणं साधी गोष्ट नाही. सगळ्यांना जेवण होतं, हा मोठा रंगमंच आहे, दावादादांसारखा साऊंड आहे, सगळी मंडळी बरं का, ही सगळी दिग्गज मंडळी आहेत. आणि मी आवर्जून रायगडमध्ये गेले की सांगतो, कोकणात साऊंडचा लोककलेचा नाद करायचा नाही. ही सगळी दिग्गज मंडळी या लोककलेने इतकी उपजीविका दिली या कोकणाला, आणि म्हणून लोककला आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचते. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जास्त वेळ घेणार नाही, आणि म्हणून स्तवन घेतोय. मगाशी साहेबांवरती जे मला स्तवन गायचं होतं ते मगाशी मी या गीतातून गायलेलं आहे. फक्त त्यांच्यासाठी एक ओळ फक्त मी घेऊन मी वेगळं स्तवन या ठिकाणी सादर करणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी गणाचं वंदन घेतो. शिवगौरी सुत हे नटराजा, मंगल मूर्ती गणराया, रंग भरावे रंगणी देवा, लागत येऊन तुझ पा. भैरी जोगेश्वरी केदारनाथा, आळवितो मी तुझा आता. नावाचे हे राखीसी वैभव, नित्य सुखवी तुम्हा. आणि म्हणून फक्त साहेबांसाठी आज वाढदिवस आहे, आणि म्हणून मी कारण का माझा साहेबांच्या वाढदिवसासाठी हा 3रा प्रयोग असेल. पालीला माझे 2 प्रयोग झाले वाढदिवसाचे औचित्य साधून, आणि आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते, आणि म्हणून या ठिकाणी घेतोय. एकच ध्रुवपदाची लाईन घेतो. देव मागणे मागतो घालून साथ, भरभरून द्या आशीर्वाद. बसून राहतात तू अंबरी, हे बसून राहतात तू अंबरी. उदय सामंत साहेबांनी करावी पारपुरी 100. उदय सामंत साहेबांनी करावी पारपुरी 100. उदय सामंत साहेबांनी करावी पारपुरी 100. आणि म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, आणि या ठिकाणी स्तवन देतोय की आपण हिंदू धर्मी आहोत. अवश्य तुम्हाला सांगतो, मी नुसतं असं मनोरंजन किंवा काय डबल मिनिंगचा लोक आपलं म्हणतात म्हणून ठीक आहे, पण जे गरज आहे ते गरज आहे. आपण हिंदू आहोत, हिंदू म्हणून राहिलं पाहिजे, त्यांच्यामुळे राहिलं आहे ना. शिवाजी छत्रपती शिवराय, धर्मवीर शंभूराजे होतात तुम्ही, म्हणून आहोत आम्ही, आहे की नाही. नाहीतर दिसले नसते मंदिरावरचे कळस,
आणि दिसती नसती अंगणातली तुळस. आणि म्हणून हिंदू म्हणून जन्म घ्यायला सुद्धा अनेक जन्माचं पुण्यपत्र पडावं लागतं, असावं लागतं. हे हिंदू राष्ट्र आहे की ते ईश्वरानं जगाच्या पाठीवर कुठल्याही युगामध्ये, 4 युग झाली, कुठल्याही युगामध्ये ईश्वरानं धर्म रक्षणाकरता जी जी अवतार धारण केली ती या भारत भूमीवरती, कुठे अमेरिकेत घेतलं नाही, लंडनला घेतलं नाही, की चीनला घेतलं नाही. आणि म्हणून पवित्र भूमीची लेकरं आहोत. त्यातही आपण सनातनीय हिंदू धर्मीय आहोत. आणि म्हणून प्रत्येकाने आपला धर्म, त्याचा अभिमान आपल्या गुणामध्ये बाळगला पाहिजे. आणि धर्म म्हणून मिरवण्यासाठी कपाळी टिळा हा लावलाच पाहिजे, हा माझा आग्रह आहे. का? ज्याच्या कपाळाला टिळक नाही त्याचं तोंड सुद्धा पाहू नये असं धर्मशास्त्र सांगतं. आणि हिंदू म्हणून गर्वानं प्रत्येकानं लावलं पाहिजे, तरच मिरवा. गर्व म्हणून सांगा. तुम्ही म्हणाल नाही मिरवलं तर आम्ही काही हिंदू नाही काय? बाकीचे धर्मीय सर्व एकता आपले वेशभूषा धारण करून असं म्हणा नाही, ती आपली एकता राखतात. आपण हिंदू म्हणून आपली एकजूट राखली पाहिजे. आपल्याला दुसरा सुरक्षित राष्ट्र नाही या हिंदू राष्ट्राशिवाय. आणि म्हणून हे जपण्यासाठी प्रत्येकानं आपलं होऊन मी हिंदू धर्मी आणि त्याची शान आपण टाकली पाहिजे. म्हणून म्हणतोय हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे धर्म रक्षिला तू देवा सदा लढून, हे शेळी नको ठीक नाही, शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, पाळी टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. साधी गोष्ट नाही, अंगातून शार येतात. हिंदू आहे मी आणि हिंदू म्हणून गर्वानं सांगणार. आणि म्हणून बाळासाहेबांचं प्रीत होतं, गर्व से कहो हम हिंदू है, तर हिंदू आहोत. आणि म्हणून म्हणतोय हे धर्म रक्षिला तो देवा सदा लढून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. आपण आहोत भाग्यवान, आपला धर्म महान, त्याचा राखू स्वाभिमान, त्याचा राखू स्वाभिमान, त्याचा राखू स्वाभिमान. आहोत आपण भाग्यवान, आपला धर्म महान, त्याचा राखू स्वाभिमान, वैकाने दिले प्राण, आपला धर्म शीर्षण. आदि अनादि असे धर्म आपला, आदि अनादि असे धर्म आपला, पूर्वजांनी आपल्या असे तोच जपला. हे धर्म द्वेष करते त्यांना दावून अडून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून. पवित्र धरती रटी गाज कीरती, रटी गाज कीरती, रटी गाज कीरती, करते ती सुरती आपली हिंदू संस्कृती, ते विश्वाला गती, ते विश्वाला गती, ते विश्वाला गती. हिंदू करून मूल पाहता भगवान, साऱ्या मनी आपला धर्म जागवा. हिंदू करून मूल पाहता भगवान, साऱ्या मनी आपला धर्म जागवा. संगीरत्न करण कानाव दडून, संगीरत्न करण कानाव दडून, हे शेळी नको, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून, भाई टिळा मिरवा तुम्ही हिंदू म्हणून, हे शेळी नको जगा
तुम्ही वाघ म्हणून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून हे शेळी नको जगा तुम्ही वाघ म्हणून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून शेळी नको जगा तुम्ही वाघ बनून हळदीला मिरवा तुम्ही हिंदू म्हणून ओम श्री सद्गुरु भीमा गोविंद गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे विजय राजेंद्र वस्ताद साजे वस्ताद साजे भोलेनाथ आदी देवता ओंकार संगीतकार साजे संगीतकार साजे कवी रत्नाकर रणात गाजे रणात गाजे बोला खंडार दासवडीचा विजय असो शिवचैतन्यनाथ मंडळ आणि भयवाडी शाखा नवदूत मित्र मंडळ शाखा बोर्डे गोटलवाडीचा विजय असो बोल तू रे वाले की जय आणि या ठिकाणी गण घेते नंतर बघू काय समाचार घ्यायचं तर थंडी कशी उडवायची सांगावं लागत नाही माकड तू आता मग घेतो जरा गण एकदा घेऊ दे की नंतर बघतो बायाकडं सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग आणि म्हणून गण एक फक्त ओळ घेतो आणि नंतर दुसरा गण घेतो कारण का हे गण मी खाडीमध्ये म्हटलं होतं पण फ्रेंड होता ना म्हणून या ठिकाणी पहिला मुकडा या ठिकाणी घेऊन जातो हर्ष भरे तू घरी येसे दुःख हारून सुख देसे तू विनायक हे सुखदायक पूजती तुला गणांच्या नायक साऱ्या मनामध्ये ठसलाय साऱ्या मनामध्ये ठसलाय मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय ग मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय हर्ष भरे तू घरी येसी दुःख हारून सुख देसी तू विनायक हे सुखदायक पूजती तुला गणाया साऱ्या मनामध्ये ठसलाय साऱ्या मनामध्ये ठसलाय मंदिरी अंतरी माझा गंड बसलाय माझा गंड बसलाय 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 आणि म्हणून एक गण घेतोय कारण का माझी छोटी छोटी गोष्टी या शेअरच्या माध्यमातून सगळ्या गाण्याच्या माध्यमातून मी देत असतो कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार नाही बारीक कशी खतलवायची ती माझ्या हातात आहे की नाही आणि म्हणून म्हणतोय आळवितो आळविता मी क्षण क्षणाला आनंद वाटे माझ्या मनाला तू नाचत या
यावे पायात पैजण वाजवीत छनानना इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना 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 हळविता मी फडचणाला अंतवाडी मानवला तुला जर यावे पायात पैजण वाजवीत छनानना तुला जर यावे पायात पैजण वाजवीत छनानना इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना 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 त्याला गुणांचा तू अधिपती नाव हे शोभे हे गणपती नाव हे शोभे गणपती नाव हे शोभे गणपती तूच देई साऱ्यांना मती विश्वालाय देई गती विश्वालाय देई गती विश्वालाय देई गती संसारी साऱ्या तारुण नेसी तुझी दयगना संसारी साऱ्या तारुण नेसी तुझी दयगना इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना विघ्न विनाशक विघ्न हरता दुःख हरी तू सुख करता दुःख हरी तू सुख करता दुःख हरी तू सुख करता तू दयाळा हे भगवंता पूजेत स्वामी तू एक दंता तुझे स्वामी तुझे करता तू एक स्वामी तू एक करता भरून राहिला या भूमवरती हे भरून राहिला या भूमीवरती साऱ्या कणकणा इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना आळवितो मी क्षणोक्षणाला आनंद वाटे माझ्या मनाला तुला जस यावे पायात पैजण वाजवीत छनानना तुला जस यावे पायात पैजण वाजवीत छनानना इत रंगवरी तू रंगणिया इत रंगवरी तू रंगणिया शिवगौरी गजानना 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 हा, आता बारीवर सुरुवात नाही का एकदाच्या बबुवान काय ते पंचपदी घेतला ना एकदाची आहे की नाही आता खरी बारीला नाही. गवळण म्हटलं की जिथं वळण लागतं नाही काय हा म्हणजे आम्ही काही बोलतो म्हणजे काही वेगळं काही बोलत नाही बरं का कारण का सर्व या ठिकाणी माता भगिनी आहे सर्व सुज्ञ आहे आणि त्यांना भाषेचा अर्थ कळतो शब्दांचा अर्थ कळतो आणि म्हणून माझ्या शब्दाचा अर्थ म्हणजे जे ऐकायला जाईल त्याच्याकडे जाऊ नका जे अर्थ जाईल त्याच्याकडे तुम्ही जा म्हणजे तुम्हाला वेगळं काय वाटणार नाही आहे की नाही अश्लीलताने याच्यामध्ये बराच फरक आहे कारण का मी स्वतः कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि म्हणून माझ्या देवतांची कधी मी विटंबना माझ्या गाण्यातून केली नाही फक्त ज्या शब्दांचा खेळ करून जी कथा कशी मांडता येईल आणि त्यातून मजा कशी देता येईल हेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी बाईनी गवळण गाईनी बुवाला भेटे म्हणावर आहे की नाही बाई तू काय गरम करणार बुवा आहे की नाही गडी म्हणतात त्याला अशी उडी घेतलं ना गवळण गायलन बाई काय म्हणते कशी चालवते ती
दिसाया दिसते रूपाबदा जशी काय चाकणी बाईला आहे ना लग्नात गाणी म्हणा न्यायला पाहिजे. दिसाया दिसते रूपाबदा जशी काय चाकणी ही मिली कली नाही, हा कमलाचा फुल आहे. ठीक आहे, केवढ्याच्या केवढा आरती सुटलेला, हिला कोण कली म्हणेल काय? काय म्हणते ती? रातभर केला काय, रातभर प्रयत्न केला आणि मेला आतमध्ये नाही गेला. हो बाई, आता आहे काना म्हणतात त्याला. तो काही एकाच दारान जाईल काय? कुठल्या दारान कधी आतमध्ये गेला आणि वाटो लावून गेला त्या हंडीचा, तुझ्या ग हंडीचा वाटो लावून गेला. काय म्हणते? म्हणून मी ती म्हणते रातभर प्रयत्न केला आणि आत नाही गेला. आणि म्हणून बायला सांगता, हे बाय जरा कांदेव नाही की तू जवळच आहेस मसाडी. ऐक आता, म्हणून काय म्हणते? सकाळी समजेल तुला ग बाय, ठीक नाही? रात्री काय समजायचं तुला? सकाळी समजेल उठल्यावर. सकाळी समजेल तुला ग बाय, आतमध्ये गेला कानाला. हे की नाही? काना म्हणते मी, पण काय काना सोडून म्हणत नाही बरं का. कानाला खाया म्हणत आहे की नाही? म्हणून तिला म्हणताय, तुला जर खात्री पटवायची असेल तुझ्या तू हंडीला बघ, तुझ्या ग हंडीला बघ राखून, ती चांगली आहे काय. आता मी एकदा जर गाण्यात म्हटलं ना तर लगेच मला काय मेला वसाटा बोलला, मला बोलायला आहे की नाही? म्हणू पेटवायचं ना, मला दुसरी पण गवळण घ्यायचंय. सकाळी समजल तुला ग बाय, आतमध्ये गेला कराला, बघ राखून तुझ्या तू हंडीला, तुझ्या तू हंडीला. म्हणा म्हणत नाही, म्हणत मी वेगळा म्हणत नाही. बघ राखून तुझ्या ग, है की नाही? बघ राखून तुझ्या तू हंडीला, वाट लागून गेला काळा. बघ तुला कुठं काय कुठले कुठं काय तडा गेला येतो. मी त्याचा लांबड घेत नाही उगाच, आहे की नाही? आता माझी गवळण मारतो बरं ना. आता ऐका, हे बाय ऐक. रिमझिम पाऊस पडत होता, मधीत सुटल्या गारा, लाडाचे प्रवीण दादा पठाणे दादांच्याकडे या ठिकाणी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार आहे. कारण का ही सर्व मंडळी आहेत आणि म्हणून या लोककला तुम्हाला मुंबईच्या रंगमंचावर जिवंतपणा दिसते. प्रेम आहे मोठं, फक्त शब्द सांगावा दादानी. आणि म्हणून त्याच्या अगोदर एक फक्त तुम्हाला एक मजेशीर म्हणून एक देऊन जातो. बघतो जरा काय येता येता सुचलेली गोष्ट आहे की नाही? ती घेतो तिला गवळण काय घ्यायची ती. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, कसं येते बघा. हिची घागर फुटलेली तोच विषय आहे, बरोबर आहे ना? यार म्हणजे मित्र होतो, आहे की नाही? एखादीचा हिरो होतो त्याला यार म्हणतात, मित्राला पण यार म्हणतात. यारना, यारानं रान म्हणत नाही, मी रान म्हणत नाही, यारान म्हणजे ह्या मित्रानं, बरोबर ना? कसं घेतो बघा. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, खाली हिची फुटलेली, वेगळी काय म्हणत नाही, घागरीचाच विषय आहे. पाहिलं यारान फुटलेली, पाहिलं यारान, रान म्हणत नाही यारान, खाली हिची फुटलेली, पाहिलं यारान, बघा झालं हैरान. बघू नका, एक नाही काय तुम्हाला गंमत सांगू एक एक, आणि आणखीन नंतरच्या विषयाला तुम्हाला एक वेगळी गंमत घेतो. असू दे, पण अशा बारीक बारीक गोष्टी तुमची मजा करायला त्या ठिकाणी जातो. आता गवळण कुठे गेली ती? रिमझिम पाऊस पडत होता, मधीच सुटल्या गारा. आता विषय तुम्हाला जर कोणी ऐकलं असेल तर मला सांगा, मी लगेच झटक्याने या ठिकाणी दुसरी गवळण काढीन. माझ्याकडे सगळा असा भरलेला आहे, पानं जेवढी टिकलं ह्याच्यात एक आहे, त्याच्यात पानं भरलेली आहेत. तुम्हाला काय काय लागेल तेवढा खजिना माझ्याकडे आहे. आता घेतो कसं बघा. उघड्या अंगे करता असताना वाटलं ना पाहून बरं. विशेष आंघोळी करताना यमुना काठावरती जाताना, हे बाई नीट आहे मी काय म्हणतोय ते. कारण काय, या स्त्रियांनी नग्न होऊन आंघोळ करणं हे पाप आहे. आणि म्हणून हे होऊ नये, आपली यमुना नदी अशुद्ध होऊ नये.
आणि म्हणून त्यांना लाजवण्याचा प्रयत्न केला. त्यांची वस्त्रे पळवली, कळबावरती ठेवली आणि वरती एकदम सगळं उघड्या झाल्यानंतर असा मजेशीर, तेव्हा लहान होता बरं का, एवढा तरुण नव्हता, आहे की नाही, नाही तर त्याला तिथंच मारली नसती गौरवली पण, आहे की नाही. पण कान्हा सगळ्यांचा जीव होता, तुटला होता आणि मग त्यानं वस्त्र पळवली, कळबावरती ठेवली आणि आपलं गाणं मारायला लागला, गायला लागला. कशी तू मला, आहे की नाही, गाणं म्हणतो ना एखाद्याला आपण असं फसवलं, कशी जिरली तसा वरती कळबावरती बसवून याची गंमत बघताना तो गाणं गुणगुणू लागला. हाच विषय कसा म्हणतो बघा. मुगड्या अंगे करता स्नान वाटलं ना पाहून बर, येतही लाजवली ना, त्यानं येताही लाजवली ना, या बाईनं लाजवली, त्यानं बाकी काय केलं नाही. तुम्हाला लाज वाटेल असं त्यानं केलं, त्यांनी दुसऱ्या दिवसापासून पाण्यात आंघोळी करायचं टाकून दिली. येताही लाजवली ना, एवढंच, येताही लाजवली ना, बघा मी गाऊन वर, वरती गाऊन, गाऊन वर, दुसरे गाऊन म्हणत नाही म्हटलं. हिला जर गाऊन करायचं झाली तर असं 4-5 गोंद शिवायला लागतील, मी त्यातले गाऊन म्हणत नाही. येत गेलं जवळी ना, बघा मी गाऊन वर, येत गेलं जवळी ना, बघा मी गाऊन वर, येत गेलं जवळी ना, बघा मी गाऊन वर, येत गेलं जवळी ना, बघा मी गाऊन वर. झालंय मग्न आंघोळीच्या नादात, तुमत हो द्या यमुना जळात, बघाया आनंदात, बघाया आनंदात, बघाया आनंदात. करू नका आंघोळ कितींदा सांगू, यांना मी सांगून बरं, अशी करू नका आंघोळ कितींदा सांगू, यांना मी सांगून बरं. जवली ना, जवली ना, बघा मी गाऊन वर, ठेविली कळबावरी, दिसेन वस्त्र किनाऱ्यावरती, झाली बया बावरी, झाली बया बावरी, झाली बया बावरी. मोडली खोड गोपीची सारी, त्यांची बुडवून टर, मोडली खोड गोपीची सारी, त्यांची बुडवून टर. येतो हिला जवली ना, येतो हिला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतो हिला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतो हिला जवली ना, बघा मी गाऊन वर, येतो हिला जवली ना, बघा मी गाऊन वर. हे उघड्या अंगी करता स्नान, वाटलं ना पाहून बरं, उघड्या अंगी करता स्नान, वाटलं ना पाहून बरं. येतो हिला जवली ना, बघा मी गाऊन वर, 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 येतो हिला जवली ना. आणि बाई सांगतात विषयाला हिला 3 भाग दिले. जन्मजयाच्या यज्ञापासून सगळे वेगवेगळे विषय होते. 18 ब्राह्मणांची सगळ्यांची गोष्ट तिला सांगितली. तिची कथा अजून जरा वेगळी आहे, तर असू दे, अजूनपर्यंत शोधण्याचा प्रयत्न करीन. पण माझा बाई विषय असा आहे की भीमाचं आणि एका मल्ल युद्धाचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये भीमाला आलेलं कुबड त्या मल्ल युद्धाच्या एक मारानं ते नष्ट होऊ लागलं. तर त्या मल्ल युद्धाचं नाव काय, एवढंच बाई माझा विषय आहे. आणि आता तू बाई पद गायलं, महाकाळ आहे की नाही, तुझ्या राहायचं गो, काय म्हटली ती, तुझ्या राहायचं गो, म्हणजे माझ्या आईला घोय, तुझ्या आईला काय घोन आहे की नाही, तुझ्या पण आईचा घो, माझ्या आईचा घो तसं तुझ्या पण आईचा घो आहे की नाही, तुझ्या आईचा घो आहेस ना, काय काहीतरी बोल, तुझ्या आईचा घो. आता हिचं नाव आहे, मला महाकाळवरून म्हटली, हिचं नाव आहे दळवी. दळवी या शब्दाचा अर्थ आहे सेनापती. सेनापतीला दळवी म्हणतात. आणि रणांगणामध्ये कुरुक्षेत्रावर सेनापती, शेवटचा सेनापती
कर्ण होता, आहे की नाही? त्याला तिथंच सेनापती म्हणतात ना विधिवत त्याला केलं. आणि त्या रणांगणावरती सेनापतीच्या, आहे की नाही, तो काय सांगतो, आदेश काय देतो, ह्याला उडव का त्याला उडव, त्या सेनापतीच्या बोलावर यांचं लक्ष असतो का नाही? सगळ्या सैन्यांचं लक्ष असतो का नाही? सेनापती म्हणजे कोण? दळवी ना. दळवीच्या बोलावर सगळ्यांचं लक्ष असतो काय? तुमचा होता काय? म्हणजे तुमचं कुठे सैन्य कोणतरी पुढे असेल, त्याच्या बोलावर कोणतरी प्रमुख असतो, आपल्या वाडीत म्हणा, गावात म्हणा, त्याच्या बोलावर लक्ष असतो. तसं सैन्य आहे, त्या सैन्याचा जो सेनापती आहे त्याला दळवी म्हणतात, त्याच्या बोलावर सगळ्यांचं लक्ष आहे. कसा विषय घेतो बघा. हा आणि बाई मध्ये मी कॉमेडी हा घेतो, रामा हा घेतो. हा देवांचा देव तू लंबोदर. हा ऐका. रणंगणी या पागती सारे करून डोळावर, ऐका नाही, बारीक डोळावर काय सांगते. हा रणंगणी या पागती सारे करून डोळावर असते नजर ही साऱ्यांची बघा या दळवीच्या बोलावर. 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 रणंगणी या पागती सारे करून डोळावर. असते नजर ही साऱ्यांची बघा या दळवीच्या बोलावर. 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 रोमात भरे आवेश वाट भक्ती येण्या आदेश. वाट भक्ती येण्या आदेश. वाट भक्ती येण्या आदेश. तडपती वैरांच्या वार. तडपती गे वैरांच्या वर करणे खोलावर. असे नजर घी साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. असे नजर घी साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. ही साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. असते नजर ही साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. सैन्यांचा बघा प्रमुख देवी वैऱ्यावरती डूक. शत्रूच्या या सैन्याचा करण्या सोळा मोळा भर. असे नजर ही साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. 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 रणंगणी या पागती सारे करून डोळावर. असते नजर ही साऱ्यांची बघाया दळवीच्या बोलावर. 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 आणि एक आता मजेशीर गीत तुझ्यासाठी घेतोय. बाई नीट आहे का बाई, तुझं पण लक्ष कडे असू दे. हे नाचतोय वाघ माझा. हे नाचतोय वाघ माझा वाडी मध्ये. नाचतोय वाघ माझा वाडी मध्ये. खुसफुस चाललंय झाडी मध्ये. हे की नाही, हे की नाही, असं चाललंय ना काहीतरी. आता बघ ऐक, तुम्हाला सांगतो बघा. जी या दुर्गेनं म्हणतात ना दधीची मुनीच्या अस्त्रापासून ती अशी गड्डीच्या गड्डी अस्त्र बनवली की त्यांच्या ज्या म्हणतात ना हाडांपासून जी शस्त्र बनवली ह्याच्याच हड्डी आहे की नाही. तर हाडांपासून बनलेल्या या शस्त्रांपासून त्यांचं मरण होणार होतं म्हणजे म्हणतात ना शत्रूचं. आणि म्हणून दधीची ऋषीने सर्व देह आटवला आणि हाडं मोकळे करून दिली आणि अशी गड्डीच्या गड्डी शस्त्र एकदम त्या दुर्गा मातेला दिली. आणि म्हणून म्हणते काय,
हे शस्त्र ही बनवी गड्डी मधी, शस्त्र ही बनवी गड्डी मधी, वेगवेगळी एकदम. हा आगळी हा आगळी असं नाही म्हणतोय मग, हे की नाही, वेगवेगळी बनवली शस्त्र. हा आगळी हा वेगळी, हे की नाही. बघा, हे शस्त्र ही बनवी गड्डी मधी, हगली बघा हीच हड्डी मधी, हीच हड्डी हीच हाड होती त्याच्यामध्येच बनवला, हे की नाही. आगळी शस्त्र वेगवेगळी शस्त्र त्याच हड्डीमध्ये त्याच हाडामध्ये बनवला. कसं घेतो बघा, हे शस्त्र ही बनवी गड्डी मधी, शस्त्र ही बनवी गड्डी मधी, हगली बघा ही चड्डी 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 मधी, मेरी गड्डी गड्डी मधी, हगली बघा ही चड्डी मधी, हगली बघा ही चड्डी मधी. आणि ही बाय मला सांगते, गो तुझी पहिली बारीवर माझी दुसरी बारी आहे, काय करायचं तो कर बाई, त्याच्यावरती माझी शेवटची बारी माझीच आहे, ठीक आहे नाही. शेवटी सर माझे म्हणजे मला पण वरती आहे वार करायला. याकडे तुला माहिती नाही, आता ऐक गाणं. आईनी या शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. पान नंबर 115 वरती मराठी शब्द रत्नाकर या शब्दकोशात बघायचं. आईनी या शब्दाचा अर्थ आहे सामर्थ्य. तर चार मुलींचं एवढं सामर्थ्य होतं की मंत्र नाही ना, लव्याच्या काडीचं या ठिकाणी बाळ बनवलं, ते लव आणि कुश हे वेगळं होतं, बरोबर ना. तर त्याला आठवण पडली, पोरग दिसत नाही सीतामातेचं, मग त्याला याद लवीची आली, याद लवीची, लवी लवी पाण्यात वाहतात त्याला लव्हाळ म्हणतात, त्याला लवी म्हणतात. याद लवीची येता सामर्थ्य बघा, आईनी जवळी बघा, सामर्थ्य जवळी काय येते बघा, कसं घेतोय बघा. हे काढले डोंगाने गुलावलाती फक्त तुझे, मंत्राने या करतील बाळ ठाऊक साऱ्या जगा, मंत्राने या करतील बाळ ठाऊक साऱ्या जगा. येता या दलवीची, येता या दलवीची सामर्थ्य जवळी बघा. त्याच्याजवळ काय सामर्थ्य होते ते बघा, नुसतं मंत्रानं बाळ केलं, आईनी म्हणजे सामर्थ्य. येता याद लवीची आईनी जवळी बघा, सामर्थ्य जवळी बघा. कसं म्हणतो बघा, येता या दलवीची, येता या दलवीची आईनी जवळी बघा, येता या दलवीची आईनी जवळी बघा, येता या दलवीची आईनी जवळी बघा, येता या दलवीची आईनी जवळी बघा. कुठे दिसे न कुश हे बाळ, आले बघा या ऋषीचे हाल, आले बघा या ऋषीचे हाल, आले बघा या ऋषीचे हाल. सीताबाईच्या विश्वासाला देव कसा म्हणत ग, सीताबाईच्या विश्वासाला देव कसा म्हणत ग. येतो या दलवीची, येतो या दलवीची आईनी जवली बघा, येतो या दलवीची आईनी जवली बघा, येतो या दलवीची आईनी जवली बघा, येतो या दलवीची आईनी जवली बघा. लवीचे त्यांनी आणून पाठ, मंत्रून गेले बाळ हातात, बघून गेले बाळ हातात, बघून गेले बाळ हातात. विश्वासाचे जपले नाते असताना हा सगळा, विश्वासाचे जपले नाते असताना हा सगळा. येतो या दलवीची, येतो या दलवीची आईनी जवळी बघा, येतो या दलवीची आईनी जवळी बघा, येतो या दलवीची आईनी जवळी बघा, येतो या दलवीची आईनी जवळी बघा. तू बाय माझ्या नादात
नको, एक विनोदाचं गाणं म्हणून एक जरा एक घेतो नंतर दे. या ठिकाणी बघा एक प्रेमवीर होता आणि त्याची प्रेमिका या ठिकाणी अर्ध्यावर त्याला सोडून गेली, तिची समाधी बांधली, तिची हड्डी खाली आहे की नाही त्याच्यावरती फुलं वाहिली, मोठी समाधी बांधली होती त्याच्यावरती. आणि म्हणून एक येता येता सुचलेलं म्हणजे ते काही काल्पनिक आहे घेत असं काही वेगळं धरून का ते काढती माहिती. हा ऐका हा घेतो घेतो थांबा. असं महादेव मोठा जती जात सोडून प्रेमाची बया, जीव झाला याचा येडा खुळा. हा आता बघा बघा निरखून बघता ही दिसली हिच्या छातीवरती फुला, हिच्याच हड्डी जी हाड होती तिची त्याच्याच वरती फुलं दिसली. आता बाकीचं काही मी म्हणत नाही, म्हणजे काय एक एक माणसं पॅटर्न काढतात, जग एवढं बदललेलं आहे ना, मी त्यातलं काही म्हणत नाही. कुठं कुठं फुला काढतात काय कळत नाही. बघा जाता सोडून प्रेमाची बया, जीव झाला याचा येडा खुळा. बघा निर्गुण बघता दिसली, मी निर्गुण बघता दिसली बघा हिच्यासाठी वरती फुला. निर्गुण बघता दिसली बघा हिच्यासाठी वरती फुला. बघा हिच्यासाठी वरती फुला. आणि म्हणून तुला बाई करायचं ना ते खरं दुसऱ्या बारीला शेवटची फेरी माझी आहे. या ठिकाणी तुझा अशी गाणी मारीन ना, आज जरा मर्यादा सांभाळतात. मध्ये मध्ये मी माझ्या माता भगिनी बघितल्यानंतर या ठिकाणी नुसती म्हणजे फुगले, कुठलं इंजेक्शन घेते काही कळत नाही. नर्स साहेब असाडी कुठलं भारी इंजेक्शन असतात तिच्याकडं काही आहे. बाय माझ्या जीवाकडे जाऊ नको नाही ते याड काढीन. या ठिकाणी आजचा कार्यक्रम ठेवणारे आयोजक आहेत दादांचं. आणि म्हणून बघ साहेब शंकर गोरे असती साहेबांचे हे खास, निरंतर लाभो देवा त्यांना असाच हा सहवास. निरंतर लाभो देवा त्यांना असाच हा सहवास. साहेबांचा सहवास असाच अखंडितपणे राहू दे, अशीच मायेची छत्र तुमच्यावरती धरू दे, या सर्व या कार्यकर्त्यांवरती धरू दे, अशी प्रेमळ इच्छा व्यक्त करतो या ठिकाणी. आणि साहेबांसाठी 2 ओळी या ठिकाणी घेते. कुठे घेते हा या ठिकाणी जातात साहेबांसाठी एक गाणं. लाभला लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत. ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. लाभला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत. असते दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत. 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 दिलेला हा शब्द साहेब पाळती तंतोतंत. दिलेला हा शब्द साहेब पाळती तंतोतंत. असते दिलाचे दिलदार आमदार आपले उदयजी सामंत. 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 माणूस भारी जीवा बाबाचा सांगती सारे गरवान. सांगती सारे गरवान. सांगती सारे गरवान. बाळासाहेबांचा भगवा त्यांनी भडकविला डवलान. भडकविला
हृदयली सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले हृदयली सामंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले हृदयली सामंत भला भला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत भला भला असा हा नेता आपण आहोत भाग्यवंत असे दिलाचे दिलदार आमदार आपले हृदयली सामंत 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 आणि म्हणून बाई जाता आता तुला पण शुभेच्छा देतो आहे की नाही बारी तुला कशी करायची तशी कर शेवटची बारी माझी आहे मुजून 15 मिनिटात करीन हा कशी करायची ते आहे की नाही मग कसा कचाकच कसा वार करेन तो बघ आहे की नाही आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादाला पहिली या ठिकाणी संपवतो पुन्हा एकदा रुदाली मॅडमला भरपूर शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद Thank you.